नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 जून 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 9 आणि 10 जून अशा 2 दिवसाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कमल किशोर सोन। 31 मे 2024 रोजी कमल किशोर सोन यांच्याकडे कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे। ते झारखंड केडरचे 1998 बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी आहेत। ते सध्या कामगार आणि रोजगार मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि महासंचालक कामगार कल्याण या पदावर कार्यरत आहेत। नेक्स्ट आहे, युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश कोणता ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पेरू। जून 2024 मध्ये NPCI इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि रिझर्व्ह बँक ऑफ पेरू यांनी UPI सारखी व्यवहार प्रणाली लागू करण्यासाठी भागीदारी केली आहे। तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस प्रणालीचा अवलंब करणारा पेरू हा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणता भारतीय वंशाचा अंतराळवीर तिसऱ्यांदा अंतराळात गेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सुनीता विल्यम्स। भारतीय वंशाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांनी नासाच्या स्टारलाइनर मोहिमेअंतर्गत अंतराळात यशस्वीपणे उड्डाण केले आहे। स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट आणि त्याच्या उपप्रणालीची चाचणी घेण्यासाठी दोन्ही अंतराळवीर सुमारे 1 आठवडा अंतराळ स्थानकात राहतील। स्टारलाइनर अंतराळयान हे अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत नेणारे नासाचे दुसरे अंतराळयान आहे। याशिवाय अमेरिकेकडे एलोन मस्कची कंपनी SpaceXचे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट हे आहे, जे अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत नेण्याचे काम करते। तर नासाच्या माध्यमातून अंतराळात जाणारी भारतीय वंशाची ती दुसरी महिला ठरलेली आहे। तर पहिली महिला होती कल्पना चावला। पहिल्या क्रूड चाचणी उड्डाणावर नवीन अंतराळयानाचे पायलट करणारी ती पहिली महिला ठरलेली आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच कोणत्या राज्यात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे सिक्कीम। 5 जून 2024 रोजी पूर्व सिक्कीम मधील चांगू येथे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापन प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले। भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने पूर्व सिक्कीम मधील चांगू येथे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि पुनर्वापर प्रकल्पाचे उद्घाटन करून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला। हा प्रकल्प लष्कराच्या सद्भावना उपक्रमाचा एक भाग आहे। कचरा व्यवस्थापन सुधारणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदे प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे। प्लास्टिक कचऱ्याचे रस्ते बांधणीसाठी आणि विटांसाठी योग्य सामग्रीमध्ये रूपांतरित करेल, ज्यामुळे प्रदूषण आणि लँडफिल्सवरील भार कमी होईल। या व्यतिरिक्त हा प्रकल्प स्थानिक ग्रामस्थांसाठी रोजगाराच्या संधीही उपलब्ध करून देईल। नेक्स्ट आहे, जगातील पहिला EV बॅटरी पासपोर्ट कोणी लॉन्च केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे वोल्वो कंपनी। तर जगातील पहिला EV बॅटरी पासपोर्ट वोल्वोद्वारे जारी करण्यात आला आहे। वोल्वो कंपनीने ब्रिटिश कंपनी सर्क्युलर सोबत भागीदारी करून हा बॅटरी पासपोर्ट तयार केला आहे। वोल्वो चीनच्या गिलीच्या मालकीची कंपनी आहे। संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने बॅटरी घटक भागांची नोंद ठेवेल। कच्चा माल, घटक, पुनर्नवीकरण सामग्री आणि कार्बन फूटप्रिंटची उत्पत्ती नोंदवून त्याच्या फ्लॅगशिप EX19 SUVचे उत्पादन सुरू होणार आहे। फेब्रुवारी 2027 पासून युरोपियन युनियनमध्ये विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी पासपोर्ट अनिवार्य असतील, ज्यामध्ये मुख्य सामग्रीचे मूळ, त्यांचे कार्बन फूटप्रिंट आणि पुनर्वापर केलेल्या सामग्रीसह बॅटरीची रचना दर्शवली जाणार आहे। तर बघा, जगातील पहिला EV बॅटरी पासपोर्ट वोल्वो कंपनीने लॉन्च केलेला आहे आणि ही कंपनी चीन या देशाची आहे। नेक्स्ट आहे, भारतीय विदेशी व्यापार संस्थेचे कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राकेश मोहन जोशी। जून 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आणि व्यवस्थापन तज्ञ राकेश मोहन जोशी
यांनी वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय विदेशी व्यापार संस्थेच्या कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। संस्थेचे माजी डीन असलेले जोशी हे बंगळुरू स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्लांटेशन मॅनेजमेंटचे संचालक म्हणून प्रतिनियुक्त होते। त्यांनी बोस्टनच्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण आणि प्रशिक्षण घेतले आहे। ते जागतिक बँक, आशियाई विकास बँक, अंक्टाड, आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन आणि आशियाई उत्पादकता संघटना यासारख्या अनेक बहुपक्षीय संस्थांशी संबंधित आहेत। तर भारतीय विदेशी व्यापार संस्थेचे कुलगुरू म्हणून राकेश मोहन जोशी यांनी पदभार स्वीकारलेला आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच फायर रेस्क्यू असिस्टंट ड्रोनचे अनावरण कोणी केले आहे? तर याचे उत्तर आहे IIT धारवाड। IIT धारवाडने नाविन्यपूर्ण फायर रेस्क्यू असिस्टंट ड्रोनचे अनावरण केले आहे। सुधीर सिद्धापूर रेड्डी आणि अमीर मुल्ला यांच्या नेतृत्वाखालील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी धारवाडच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या टीमने फायर रेस्क्यू असिस्टंट ड्रोन विकसित केला आहे। हा प्रकल्प तिहान फाउंडेशन, IIT हैदराबादच्या निधीतून पूर्ण झाला आहे। IIT धारवाड येथे आयोजित ड्रोन डिझाईन आणि ऑटोनॉमस नेव्हिगेशन इन फायर रेस्क्यू या 2 दिवसीय कार्यशाळेत या ड्रोनचे अनावरण आणि प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले। हा कार्यक्रम फायर अँड थर्मल रिसर्च लॅबोरेटरी आणि कंट्रोल सिस्टीम्स अँड रोबोटिक्स प्रयोगशाळेने आयोजित केला होता। नेक्स्ट आहे, दरवर्षी जागतिक महासागर दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे 8 जून। दरवर्षी 8 जून रोजी जागतिक महासागर दिवस साजरा केला जातो। जागतिक महासागर दिवस 2024 ची थीम आहे नवीन खोली जागृत करा। संयुक्त राष्ट्रांनी 2008 मध्ये 8 जून हा जागतिक महासागर दिवस म्हणून घोषित केला होता। पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवण्यामध्ये महासागरांची भूमिका अधोरेखित करण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी कृती करण्यास प्रेरित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। नेक्स्ट आहे, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने कोणत्या कंपनीकडून औष्णिक ऊर्जा प्रकल्पाची ऑर्डर मिळवली आहे? तर याचे उत्तर आहे अदानी पॉवर लिमिटेड। भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने रायपूर, छत्तीसगड येथे थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्यासाठी अदानी पॉवर लिमिटेडकडून 3500 कोटी रुपयांची ऑर्डर मिळवली आहे। भेल ही भारतीय केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मिती उपकरणे निर्माण करणारी कंपनी आहे। नेक्स्ट आहे, अलीकडेच चर्चेत असलेली स्पर्श सेवा कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे संरक्षण मंत्रालय। जून 2024 मध्ये संरक्षण लेखा विभाग, संरक्षण मंत्रालयाने बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांच्याशी नवी दिल्लीतील पेन्शन प्रशासन रक्षा म्हणजे स्पर्श सेवा केंद्रासाठी प्रणाली म्हणून सामंजस्य करार केला आहे। सामंजस्य करार निवृत्ती वेतन धारकांना शेवटच्या टप्प्यात कनेक्टिव्हिटी प्रदान करतील, विशेषतः दुर्गम भागात जेथे त्यांच्याकडे स्पर्शवर लॉग इन करण्यासाठी तांत्रिक साधन नाही। ही सेवा केंद्रे स्पर्शसाठी निवृत्ती वेतनधारकांसाठी एक इंटरफेस बनवतील, त्यांचे प्रोफाईल अपडेट करण्यासाठी, तक्रारी नोंदवण्यासाठी, डिजिटल वार्षिक ओळख, डेटा पडताळणी याशिवाय त्यांच्या मासिक पेन्शनबाबत तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी एक प्रभावी माध्यम प्रदान करेल। स्पर्श हा संरक्षण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश संरक्षण निवृत्ती वेतनधारकांना सर्वसमावेशक उपाय प्रदान करणे हा आहे। यानंतर देशभरातील एकूण 15 बँकांच्या 26,000हून अधिक शाखांमध्ये स्पर्श सेवा उपलब्ध असणार आहे। नेक्स्ट आहे, सायबर सुरक्षा जागरूकता वाढवण्यासाठी जुप्पी प्लॅटफॉर्मने कोणत्या सायबर पोलिसांसोबत सहकार्य केले आहे? तर याचे उत्तर आहे गुरुग्राम। भारतातील सर्वात मोठे कौशल्य आधारित लुडो प्लॅटफॉर्म जुप्पीने सायबर वॉरियर्स नावाच्या सायबर सुरक्षा समर इंटर्नशिप प्रोग्रामच्या 11व्या आवृत्तीसाठी गुरुग्राम सायबर पोलिसांसोबत भागीदारी केली आहे। सायबर वॉरियर्स प्रोग्रामद्वारे 1100 निवडक इंटर्नल प्रशिक्षण देण्यात येईल। इंटर्नशिपचे उद्दिष्ट सायबर सुरक्षेतील सहभागींचे कौशल्य वाढवणे, जबाबदार डिजिटल नागरिकत्वाचा प्रचार करणे आणि सायबर धोक्यांशी प्रभावीपणे मुकाबला करणे हे आहे। नेक्स्ट आहे, कोणते राज्य सरकार वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार आहे? तर याचे उत्तर आहे हरियाणा। हरियाणा सरकार वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करणार आहे। या प्रकल्पासाठी जागतिक बँकेकडून 10,000 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे।
हा प्रकल्प 10 वर्षांचा असणार आहे। या प्रकल्पांतर्गत वायू प्रदूषणाची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यात अत्याधुनिक प्रयोगशाळाही उभारण्यात येणार आहेत। नेक्स्ट आहे आयसीसीने T20 विश्वचषक 2024 साठी सर्वात जास्त बक्षीस रक्कम किती जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे USD 11.25 दशलक्ष म्हणजेच 11.25 दशलक्ष डॉलर। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2024 T20 विश्वचषकासाठी USD 11.25 दशलक्ष म्हणजेच अंदाजे बघा 93.5 कोटी एवढी विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली आहे। त्यामधील विजेत्याला किमान 2.45 दशलक्ष USD देण्यात येतील म्हणजेच अंदाजे 20.36 कोटी रुपये। उपविजेत्याला किमान USD 1.28 दशलक्ष म्हणजेच 10.36 कोटी मिळतील। तर उपांत्य फेरीतील पराभूत झालेल्यांना प्रत्येकी 7,87,500 USD म्हणजे डॉलर मिळतील। तर बघा 2022 मधील मागील आवृत्तीत एकूण USD 5.6 दशलक्ष बक्षीस होते आणि विजेत्या इंग्लंड संघाला 1.6 दशलक्ष USD मिळाले होते। तर बघा 2022 मध्ये 1.6 दशलक्ष USD मिळालेले होते विजेत्या संघाला। तर आता 2024 मध्ये 2.45 दशलक्ष USD देण्यात येणार आहेत। सुपर 8 मध्ये अपयशी ठरलेल्या 4 संघांना प्रत्येकी 3,82,500 USD डॉलर मिळतील। तर शिल्लक रक्कम बाकीच्या संघांना देण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने पॅलेस्टाईनला अधिकृत मान्यता दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे स्लोव्हेनिया। स्लोव्हेनियन संसदेने जून 2024 मध्ये पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे। यापूर्वी 28 मे 2024 रोजी स्पेन, आयर्लंड आणि नॉर्वेनेही पॅलेस्टाईनला अधिकृत मान्यता दिली होती। युरोपियन युनियनच्या 27 सदस्यांपैकी स्वीडन, सायप्रस, हंगेरी, झेक प्रजासत्ताक, पोलंड, स्लोवाकिया, रोमानिया आणि बल्गेरिया यांनी पॅलेस्टाईनला आधीच मान्यता दिलेली आहे। नेक्स्ट आहे 2024च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्या जागेवर नोटावर 2 लाखाहून अधिक मते पडली आहेत? तर इंदोर, मध्य प्रदेश। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मध्य प्रदेशातील इंदोर या जागेवरती नोटावर 2 लाखाहून अधिक मते पडली आहेत। तर नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी इंदोरमधील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांतीबम यांनी अर्ज मागे घेतला आणि भाजपमध्ये प्रवेश केला। तर या ठिकाणी नोटाला 2,18,674 मते मिळालेली आहेत, जी सर्वाधिक मतांचा हा नवीन विक्रम आहे। या जागेवर भाजपचे शंकर लालवानी यांनी सर्वात मोठा विजय नोंदवलेला आहे। नेक्स्ट आहे भारत, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांनी कोणत्या संघटनेसोबत बायोफार्मास्युटिकल असोसिएशनची स्थापना केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे युरोपियन युनियन। जून 2024 मध्ये जगभरातील फार्मास्युटिकल पुरवठा साखळी सुधारण्यासाठी भारताने अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियासोबत एक नवीन कन्सोर्टियम तयार केले आहे। यामध्ये युरोपियन युनियनचाही समावेश आहे। याची घोषणा सॅन डिएगो येथे बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन 2024 दरम्यान करण्यात आली। या आघाडीला बायोफार्मास्युटिकल कन्सोर्टियम असे नाव देण्यात आले आहे। कोविड-19 साथीच्या आजारामुळे उघड झालेल्या असुरक्षा दूर करण्यासाठी सहभागी देशांमधील जैव धोरणे, नियम आणि R&D समर्थन यांचे समन्वय साधून विश्वासार्ह आणि शाश्वत पुरवठा साखळी निर्माण करणे हे युतीचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट आहे नागी आणि नागती पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहेत, ज्यांचा नुकताच रामसर जागेत समावेश करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बिहार। जून 2024 मध्ये नागी आणि नागती पक्षी अभयारण्याचा रामसर जागेत समावेश करण्यात आला आहे। नागी पक्षी अभयारण्याचा 81वा क्रमांक तर नागती पक्षी अभयारण्याचा 82वा क्रमांक आहे। तर नागी आणि नागती पक्षी अभयारण्य बिहारच्या जाजा जमुई जिल्ह्यात आहेत। बिहारमध्ये आता 3 रामसर जागा आहेत। बेगुसराय जिल्ह्यातील कवर तलावाचा 2020 मध्ये रामसर जागेत समावेश करण्यात आला होता। तर बघा भारतात आता 82 रामसर साइट्स आहेत। तर यामध्ये 81वा क्रमांक आहे नागी पक्षी अभयारण्याचा आणि 82वा क्रमांक आहे नागती पक्षी अभयारण्याचा। तमिळनाडू हे सर्वाधिक रामसर साइट असलेले राज्य असून 16 पाणथळ जागा रामसर जागेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। तर उत्तर प्रदेशमध्ये 10 रामसर जागा आहेत। रामसर साइटच्या बाबतीत भारत आता चीन सोबत संयुक्त 3ऱ्या क्रमांकावर आलेले आहे। तर 175 साइटसह UK पहिल्या स्थानावर आहे।
नेक्स्ट आहे अलीकडेच अरुण 3 जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात सुरू करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नेपाळ. जून 2024 मध्ये नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी नेपाळमधील अरुण 3 जलविद्युत प्रकल्पाच्या हेड रेस बोगद्याचे उद्घाटन केले. अरुण 3 जलविद्युत प्रकल्प सतलज जलविद्युत निगम अरुण 3 पॉवर डेव्हलपमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेडद्वारे बांधले जात आहे. सध्या SJVN नेपाळमधील अरुण नदीच्या खोऱ्यात प्रत्येकी 2200 मेगावॅटचे 3 जलविद्युत प्रकल्प राबवत आहे. अरुण नदी ही कोसी नदीची महत्वाची उपनदी आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम नक्षत्र सभा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उत्तराखंड. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी उत्तराखंड सरकारने मसूर येथे नक्षत्र सभा नावाने भारतातील पहिली खगोल पर्यटन मोहीम सुरू केली आहे. 1 आणि 2 जून 2024 रोजी पहिला खगोल पर्यटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम जॉर्ज एव्हरेस्ट शिखरावर आयोजित करण्यात आला होता. हे उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाने स्टारस्केप्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले होते. तर स्टारस्केप्स ही भारतातील आघाडीची खगोल पर्यटन कंपनी आहे. या मोहिमेअंतर्गत तारादर्शन, विशेष सौर निरीक्षण, गॅस्ट्रोफोटोग्राफी स्पर्धा, तारा निरीक्षण यासारखे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. गडद आकाश संरक्षण आणि प्रकाश प्रदूषणाच्या नकारात्मक परिणामांबद्दल लोकांना शिक्षित करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत 2024 मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे तेलुगू देसम पार्टी. आंध्र प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तेलुगू देसम पार्टी यांच्या युतीने मोठा विजय मिळवला आहे. आंध्र प्रदेशात विधानसभेच्या 175 जागा आहेत. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री होते. आता चंद्राबाबू नायडू चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकतात. तर तेलुगू देशम पक्षाची स्थापना 1982 मध्ये झालेली आहे. नेक्स्ट आहे व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिले जैवमंडल कोणत्या राष्ट्रीय उद्यानात निर्माण करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राजाजी नॅशनल पार्क, डेहराडून. राजाजी नॅशनल पार्क मध्ये व्याघ्र प्रकल्पातील भारतातील पहिले जैव क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या बायोस्फिअरचे नाव राजाजी रक्ती बायोस्फिअर आहे. राजाजी राप्ती बायोस्फिअर हे राजाजी राष्ट्रीय उद्यानातील 35 एकर खाजगी जंगल आहे. पर्यावरणवादी जयधार गुप्ता यांनी विजय दसमाना व्याघ्र प्रकल्पात भारतातील पहिले जैव क्षेत्र तयार करण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत. राजाजी राष्ट्रीय उद्यान हे डेहराडून उत्तराखंड येथे असलेले राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प आहे. बायोस्फिअर रिझर्व्ह असे क्षेत्र आहे जे भौगोलिकदृष्ट्या सजीवांच्या नैसर्गिक भूभागाचे संरक्षण करतात. भारतात सध्या एकूण 18 बायोस्फिअर राखीव आहेत. अलीकडेच जगातील सर्वात मोठी मूल्यवान कंपनी कोणती बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट. जून 2024 मध्ये मायक्रोसॉफ्टने जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीची मार्केट कॅप $3.1 ट्रिलियन एवढी आहे. अमेरिकेतील सेमीकंडक्टर चिप निर्माता एनव्हिडिया क्रॉप ही जगातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. एनव्हिडियाची भारतात हैदराबाद, पुणे, गुरुग्राम आणि बेंगळुरू येथे 4 अभियांत्रिकी विकास केंद्रे आहेत. नेक्स्ट आहे शेख सबाह खालिद अल सबाह कोणत्या देशाचे नवीन युवराज बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे कुवेत. जून 2024 मध्ये कुवेतचे शासक अमीर शेख मेशाल यांनी गादी ग्रहण केल्यानंतर शेख सबाह खालिद अल सबाह हे देशाचे नवीन युवराज बनले आहेत. शेख सबाह यांनी यापूर्वी देशात पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आहे. कुवेतचे अमीर शेख मेशाल यांनी व्यापक राजकीय अराजकता दरम्यान 4 वर्षांसाठी संसद बरखास्त केली आहे. नेक्स्ट आहे आशीर्वाद मायक्रो फायनान्सने अध्यक्ष आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सतीश नायर. जून 2024 मध्ये मणप्पुरम फायनान्स लिमिटेडची उपकंपनी आशीर्वाद मायक्रो फायनान्स लिमिटेडने अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सतीश नायर यांची नियुक्ती केली आहे. आशीर्वाद मायक्रो फायनान्स लिमिटेडचे मुख्यालय केरळमधील वलापाड येथे आहे. आशीर्वाद ही तिसरी सर्वात मोठी मायक्रो फायनान्स संस्था आहे. कमी उत्पन्न असलेल्या महिलांना मायक्रो फायनान्स कर्ज देण्यात येते. नेक्स्ट आहे नुकतेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नवीन स्थायी सदस्य कोण निवडले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान, सोमालिया, पनामा, डेन्मार्क आणि ग्रीस.
जून 2024 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने पाकिस्तान, सोमालिया, पनामा, डेन्मार्क आणि ग्रीस यांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे नवीन स्थायी सदस्य म्हणून निवड केली आहे. 1 जानेवारी 2025 पासून 2 वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची निवड झाली आहे. नवनिर्वाचित सदस्य जपान, माल्टा, मोजांबिक, इक्वाडोर आणि स्वित्झर्लंड यांची जागा घेतील, ज्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2024 रोजी संपेल. पाकिस्तान 8व्यांदा स्थायी सदस्य म्हणून निवडून आला आहे. सुरक्षा परिषदेत 15 सदस्य असतात, ज्यामध्ये 5 स्थायी आणि 10 अस्थायी असतात. तर युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, फ्रान्स, रशिया आणि चीन असे 5 स्थायी सदस्य आहेत. तर अल्जेरिया, गयाना, दक्षिण कोरिया, सिएरा लिओन आणि स्लोव्हेनिया हे 2023 मध्ये स्थायी सदस्य म्हणून निवडून आले होते. नेक्स्ट आहे, नुकतेच हरियाणा राज्यातील कोणत्या ठिकाणी जीएसटी भवनाचे उद्घाटन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे रोहतक. जून 2024 मध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळचे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी हरियाणातील रोहतक येथे सीजीएसटी रोहतक आयुक्तालयाच्या अधिकृत संकुलाच्या जीएसटी भवनाचे उद्घाटन केले. या इमारतीमुळे जीएसटी करदात्यांना सहज आणि जलद प्रवेश मिळणार आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच एजेटी जॉनसिंग यांचे बेंगळुरू येथे निधन झाले, ते कोण होते? तर ते एक प्रसिद्ध वन्यजीव क्षेत्र जीवशास्त्रज्ञ होते. जून 2024 मध्ये एजेटी जॉनसिंग यांचे वयाच्या 78व्या वर्षी बेंगळुरू येथे निधन झाले. ते एक प्रसिद्ध वन्यजीव क्षेत्र जीवशास्त्रज्ञ आणि भारतातील पहिले वन्यजीव संरक्षक आहेत. 1980च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी हत्तींबद्दल केलेल्या संशोधनाचा भारत सरकारच्या प्रकल्प हत्तीच्या विकासात महत्त्वाची भूमिका होती. या व्यतिरिक्त त्यांनी एक जागतिक परिसंवाद आयोजित केला होता, ज्यामध्ये जगभरातील हत्तींवरील तज्ज्ञ तमिळनाडूच्या मुधुमलाई वन्यजीव अभयारण्यात आणले गेले. या व्यतिरिक्त ते व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि राष्ट्रीय वन्यजीव मंडळाचे सदस्य होते. ते तमिळनाडू येथील भारतीय कशेरुकी पर्यावरणशास्त्रज्ञही होते. त्यांनी पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे, ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणी सुवर्णपदक जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे सरबजोत सिंग. भारतीय नेमबाज सरबजोत सिंगने म्युनिक, जर्मनी येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2024 मध्ये पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत त्याने भारताला पहिले पदक मिळवून दिले. त्याने 242.7 गुण मिळवून अंतिम फेरीत सुवर्णपदक जिंकले. चीनच्या शुआंगबूने 242.5 गुणांसह रौप्य पदक, तर जर्मनीच्या रॉबिन वॉल्टरने 220.0 गुणांसह कांस्य पदक मिळवले. सरबजोत सिंगचे हे दुसरे वैयक्तिक ISSF विश्वचषक सुवर्णपदक आहे. गेल्या वर्षी भोपाळ येथे झालेल्या या विश्वचषक स्पर्धेत त्याने नेमबाजीची ही स्पर्धा जिंकली होती. त्याने 2023 मध्ये बाकू येथे एअर पिस्तूल मिश्र सांघिक सुवर्णपदकही जिंकले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.